डोसा पाहू शकता तुम्ही अगदी मस्त कुरकुरीत आणि तेवढाच तो जाळीदार असा बनवून तयार झालेला आहे. तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा उपवासाचा आज आपण हा डोसा तयार करणार आहोत. नेहमीचे तेच ते साबुदाणा खिचडी किंवा भगर खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल किंवा बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा भिजत घालायला विसरतो, तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा हा मसाला डोसा नक्कीच बनवू शकता. बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे, तेवढाच तो मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असा बनवून तयार होतो. सोबतच खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी आपण बटाट्याची भाजीसुद्धा पाहणार आहोत. तर चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घ्यायची आहे आपल्याला 1 कप वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो किंवा बऱ्याच ठिकाणी याला उपवासाचे तांदूळ असंही म्हणतात. तर त्याच कपाने मोजून बरोबर अर्धा कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे असा कप नसेल तर 1 वाटी भगर त्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि छोट्या त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आहेत. 3 ते 4 हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे. तर ज्या कपाने आपण इथे भगर मोजून घेतली होती, बरोबर त्याच कपाने सुरुवातीला 1 कप यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून याला फिरवून घेऊयात. तर सुरुवातीला 1 कप पाणी घातलं होतं. थोडंसं फिरवून घेतल्यानंतर पुन्हा अजून 1 कप इथे मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे टोटल 2 कप इथे मी पाणी घातलेलं आहे. मिक्सरमधून अगदी बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे एकदम बारीक वाटायचं आहे. तर साधारण 2 कप इथे मी पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मिश्रण लागलेलं होतं. पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड केलेलं आहे. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपले जे डोसे आहेत त्यांना अगदी छान मस्त कलर येण्यासाठी अगदी अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे. आता ही साखर आणि मीठ आपण ह्या बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे जे डोसे आहेत ते अगदी छान जाळीदार आणि कुरकुरीत बनवणार आहोत. त्यासाठी हे जे बॅटर आहे हे अशा पद्धतीचं थोडंसं पातळसर आपल्याला बॅटर बनवायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटांसाठी हे आपण बॅटर असंच साईडला ठेवून देऊयात आणि खाण्यासाठी मस्त बटाट्याची भाजी बनवूयात. तर इथे मी साधारण 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या यामध्ये कट करून घालायच्या आहे आणि तेलामध्ये हिरवी मिरची छान अशी परतवून घेऊयात. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही इथे फोडणीमध्ये जिरंसुद्धा घालू शकता. तर मिरची तेलामध्ये छान परतवून झालेली आहे. त्यानंतर यामध्ये बटाटा घालायचा आहे. थोडंसं इथे मी शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे. असा जाडसर आपल्याला कूट बनवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर उपवासाची भाजी आहे त्यामुळे अगदी साधी आणि सिंपल आहे. फक्त हिरवी मिरची, दाण्याचा कूट आणि बटाटे एवढंच इथे आपण वापरलेलं आहे. छान 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी अगदी मस्त मंद आचेवर हिला परतवून घेऊयात. तर डोशासोबत खाण्यासाठीची मस्त अशी बटाटा भाजीसुद्धा इथे आपली बनवून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही कढई आपण साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर आता डोसे बनवण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन चांगला कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे. थोडंसं सुरुवातीला त्याला तेल लावून घ्यायचं आहे. साधारण चमचाभर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. पॅन चांगला आपल्याला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले जे डोसे आहेत त्यांना जाळी अगदी छान पडते. सुरुवातीला अशा पद्धतीने साईडने आणि मग नंतर मध्ये आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे. तर बॅटर जेव्हा आपण टाकतो तव्यावर त्यावेळेस अगदी छान व्यवस्थित असं ते तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या तव्यावर बॅटर सोडायचं आहे. बघू शकता सर्व साईडने अगदी छान व्यवस्थित असं बॅटर पसरवून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर याला छान असं आपण भाजून घेणार आहोत. हलकीशी वरची साईड थोडीशी सुकत आली की थोडंसं 1 ते 2 चमचे वरून तुम्ही इथे तेल किंवा तूप वापरू शकता. जोपर्यंत त्याच्या साईडच्या कडा सुटत नाही तोपर्यंत याला भाजून घेऊयात. तर अगदी 3 ते 4 मिनिटातच तुम्ही बघू शकता साईडच्या ज्या कडा आहेत त्या अगदी सुटलेल्या आहेत आणि डोसासुद्धा अगदी पटकन असा निघून येतो. तर मस्त असा एक साईड आपला हा डोसा भाजून झालेला आहे. एकच साईड आपल्याला इथे हा डोसा भाजायचा आहे. पाहू शकता मस्त जाळीदार आणि अगदी कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो. काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा तयार करून घेऊयात. तर मस्त असे इथे उपवासाचे आपले हे जाळीदार आणि कुरकुरीत असे डोसे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही डोस्याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त कुरकुरीत आणि तेवढेच ते जाळीदार तयार होतात. शिवाय चवीलासुद्धा अगदी छान लागतात आणि अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी तुम्ही साधारण 10 ते 15 मिनिटात हे डोसे बनवू शकता. झटपट अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ह्या आषाढी एकादशीला हे डोसे नक्की करून पहा.
तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.